चल बाबू, आला तुझा स्टॉप. दादा किती पैसे झाले? बाबू तुझे 100 रुपये झाले. दादा हे घे पैसे. अरे बाबू, हे तर फक्त 50 रुपये आहेत. अरे दादा तू पण तर रिक्षामध्ये आलास, तुझे पैसे मग मीच देऊ का? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे दादा तू लग्न कधी करशील? का रे, काय झालं? अरे काय नाही रे दादा, मला नाता येते म्हणून. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. काय रे, तू मरणार कधी आहेस? काय रे दादा, काय झालं? अरे मला रडायचं ना म्हणून. काय रे जस्मित, आजकाल फोन पण नाही करत. हा, फोन पण कसा करशील, युट्यूबर झालाय ना. काय रे गोलू, तू पण फोन नाही करत? नाही रे, पण अशी बात नाही. अरे मग अशी बात नाही तर कशी बात आहे? नाही रे, मी पण युट्यूबर झालोय. अबे साले. रुको जरा, सबर करो. सकाळी उठतो, आंबे खायला बसतो. गेम खेळून खेळून कंटाळा आला, आंबे खायला बसतो. अभ्यास करता करता जेवणाची वेळ झाली, आंबे खायला बसतो. पोट भरलेला म्हणून पोट खाली करून आलो, परत आंबे खायला बसतो. लहान मुलांचा मार खाऊन पोट नाही भरला म्हणून परत आंबे खायला बसतो. रुको जरा, सबर करो. काय रे हर्ष, तुला पोहता येते का? नाही रे दादा, मला पोहता नाही येत. अरे मग तुझ्यापेक्षा चांगला तर कुत्रा आहे, त्याला पोहता येत आहे. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. काय रे दादा, मग तुला येते का पोहता? हो, मला येते पोहता. अरे दादा मग तुझ्यात आणि कुत्र्यात फरक काय? रुको जरा, सबर करो. मला आज पण तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी मी रडत होतो, तडफडत होतो आणि ते मला बघून हसत होते. अरे येडा, त्या दिवशी तू पैदा झालेला. बाटली, प्लॅस्टिक, भंगारवाले. अरे दादा आता तुला खरं मध्ये इंग्लिश बोलायला येते. अरे गप्पा बस रे हर्ष, तुम्हाला दरवेळेस एडा बनवतोस, तुला इंग्लिश काही येत नाही. अरे नाही रे दादा, आता मला खरं मध्ये इंग्लिश बोलता येते. पाहिजे तू दादा मला मराठीमध्ये शब्द विचार, त्याचे मी इंग्लिश मध्ये उत्तर देतो. अच्छा, मला सांग, भाताला इंग्लिश मध्ये काय बोलतात? भाताला बिर्याणी. अरे चुकीचा बोललास. काय? अनपॉसिबल, अनपॉसिबल. अरे काय झालंय तुम्हाला लोकांना, तुम्ही काय आमच्या घरी येतच नाही? काही नाराज बेस झालं का माझ्या? हा, अरे तू तर घरचा मोठा आहे, जेव्हा तू मॅच्युअर आहेस, तुला तरी समजायला पाहिजे. तुम्हाला दोघांना किती घमंड आहे बाबांनो, तुम्हाला काही बोलूच नाही शकत आता मी. अरे तू छोटा आहेस, नुसतं येतोच जातोस. काय बोलू आता तुम्हाला मी? जर तुम्ही माझ्या घरी नाही आला ना, तर मी जेवणच सोडून देईल. मित्रांनो, काही लोकांना 80 कॅच पकडतात, काही लोक 80 कॅच पकडतात, आणि जास्त कॅच उंच असली ना तर 80 पकडतात. पण आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये एक मुलगा असा असतो जो 80 कॅच पकडतो.